नमस्कार, मी सुवर्णा. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सविस्तर बातम्या आपल्याला बघायच्या आहेत. सुरुवात एका मोठ्या बातमीने करतो आहोत. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात एक मोठी कारवाई समोर आली आहे. यामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सगळ्या आरोपींवर मकोका दाखल करण्यात आलाय. त्यामुळे आता आरोपी विष्णू चाटे, सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, जयराम चाटे, सिद्धार्थ सोनवणे यांच्यावर कठोर कारवाई होण्याची चिन्ह आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून या आरोपींवर मकोका लावण्याची मागणी केली जात होती. संतोष देशमुख यांचे कुटुंबीय गेल्या अनेक दिवसांपासून न्याय कधी मिळेल या प्रतीक्षेत असताना ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे कारवाईवर विश्वास निर्माण होणार असल्याची शक्यता आहे. मकोका लागल्यामुळे नेमकं काय होणार या प्रकरणात त्यावर आपण नजर टाकूया. मकोका लावला की काय होतं बघा. मकोका लागल्यामुळे पोलिसांना 180 दिवस तपासासाठी मिळणार आहेत. पोलीस 180 दिवसांमध्ये आरोपपत्र दाखल करू शकतात या प्रकरणात. मकोका लावल्याने गुन्हेगाराला लवकर जामीन मिळत नाही. आरोपीचा कबुली जबाब हा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येतो आणि अंडरवर्ल्डचं कंबरडं मोडण्याकरता सरकारनं मकोका हा कायदा आणलेला होता. फार मोठं प्रकरण आहे. माझी चिंता ही आहे की पक्ष जात याकडे पलीकडे जाऊन याकडे बघितलं पाहिजे. हे जे खंडणीचे प्रकार चाललेले आहेत महाराष्ट्रामध्ये कोण गुंतवणूक करेल. जर या अशा खंडणीच्या प्रकाराला राजाश्रय असेल, सरकारच्या आशीर्वादाने सगळे प्रकार चालले असतील तर आपण काय मेसेज देतोय. ही सगळी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांची जबाबदारी आहे की तरी महाराष्ट्रातले खंडणीखोर ज्या ज्या ठिकाणी असतील सगळ्यांना मोडून काढलं पाहिजे आणि सरकार कडक भूमिका घेणार हे दिसलं पाहिजे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ धाराशिवमध्ये मोर्चा काढण्यात आला. राजमाता जिजाऊ चौकातून या मोर्चाला सुरुवात झालेली आहे. या पार्श्वभूमीवर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. या मोर्चात संतोष देशमुखांचं कुटुंब सहभागी झालंय. सुरेश धस, मनोज चिरांगे सुद्धा या मोर्चात सहभागी आहे. जितेंद्र आव्हाड देखील आहेत. राजमाता जिजाऊ चौकातून या धाराशिवमध्ये मोर्चाला सुरुवात झालेली आहे. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाणार आहे. एका महिन्यामध्ये बीडमध्ये अनेक गोष्टी घडल्या. बीडमध्ये जनाक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर परभणी आणि मग वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये हा जनाक्रोश मोर्चा आपल्याला बघायला मिळाला. आज धाराशिवमध्ये जनाक्रोश मोर्चा काढला जातोय. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ हा मोर्चा काढला जातोय. जाहीर केलं तसं धाराशिवमध्ये मोर्चा निघतोय. काय भावना आहेत दादा? धाराशिवच नाही तर पुऱ्या राज्यात संतापाचे लाट उसळले. प्रचंड लाट उसळली संतापाची. कारण सगळ्या आरोपींना मोका लागणं गरजेचं. तुम्ही अर्धवटाला लावताल. खंडणीतले आणि खुनातले दोन्ही आरोपी हे एकच आहेत. म्हणजे सगळं 302 दाखल झाला पाहिजे. ही जी गुंडाची टोळी त्या धनंजय मुंडेंनी पाळली ना, ही आरोपीचं पाठराखण करते. संपली पाहिजे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने देखील याच्यात आज गुन्हा दाखल केलेला आहे. मोठी काळामुळे राज्य सरकारचा तपास सुरू असताना मानव अधिकाराने गुन्हा दाखल केलेला आहे. काय प्रतिक्रिया आहे? अरे हे बघा, हे सगळ्यांनी दक्षता घेऊन हे मोडीत काढणं खूप गरजेचं आहे. अत्यंत गरजेचं आहे. हे महिला छेडाले, बलात्कार करायले, हे जमिनी हडपायले, प्लॉट हडपायले, दादागिरी गुंडगिरी करायले. म्हणजे लोकांना कापायला सुद्धा हे बघा पुढे बघायला तयार नाही. धनंजय मुंडे का सांभाळतो आणि मुख्यमंत्र्यांनी याच्यावरती लक्ष ठेवून मराठा समाज मुख्यमंत्र्यांच्या शब्दावर शांत. दादा, तुमच्यावर गुन्हे दाखल केले जात आहेत, मात्र तुमच्यावर वारवेच्छ भाषा किंवा खालच्या पातळीची भाषा वापरली जाते कुठे. आता ते त्यांचे संस्कार, नीचपणा, त्यांचा तो पैदाशीचा फरक आहे. पैदास आणि रक्त जर अस्सल असलं तर सत्याच्या बाजूला बोलतं. आम्ही कोणत्या जातीला नाही बोललो, वंजाऱ्याला नाही बोललो, धनगराला नाही, मुस्लिम दलिताला नाही, मायक्रो ओबीसीला नाही. कारण आम्ही नेत्याला सोडत नाही जो चूक करतो. गुंडाला बोलायचं नाही. तुम्ही धनंजय देशमुखला धमकी देता, बोलायचं नाही. गुंडाला कापून द्यायचे त्या लोक, बोलायचं नाही. गुंडाला बोलल्यामुळं तुम्ही
रास्ता रोको करायले गुन्हे दाखल. अरे संतोष भाईच्या न्याय मागत असताना माझ्यावर 1000 बी गुन्हे दाखल केले ना तरी हटत नसतो. हे पाट्य गरीब मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी जर तुम्ही गुन्हा दाखल करणार असलात तुम्ही घेणार पण हटणार नाही. आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया. बालाजी, धाराशिवमध्ये हा जनाक्रोश मोर्चा निघालेला आहे. काही नेते, सर्वपक्षीय नेते उपस्थित आहेत या मोर्चामध्ये आणि देशमुखांचं कुटुंबीय या मोर्चात सहभागी आहे. काय अधिक माहिती मिळते? कुठवर आलाय हा मोर्चा? काय अपडेट? सुवर्ण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हा मोर्चा येऊन पोहोचलेला आहे. ज्या पद्धतीने गेल्या 10 दिवसापासून या मोर्चाची आयोजकांनी तयारी केली होती त्या पद्धतीने सर्व धर्मीय, सर्व पक्षाचे लोक या मोर्चामध्ये सहभागी झाले. जिजाऊ चौकापासून सुरू झालेला मोर्चा आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येऊन पोहोचलेला आहे. मान्यवरांचे जे आहे ते संबोधित करणं आता सुरू झालेलं आहे. सुरेश दस असतील, संदीप क्षीरसागर असतील, ओमराजे निंबाळकर खासदार असतील, बजरंग सोनवणे असतील, मनोज जरांगे असतील, हे देखील याच्या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. ते देखील आता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आलेले आहेत. जी गर्दी आणि हे पाहता जी या प्रकरणाची चीड जी आहे तरी नागरिक व्यक्त करताना दिसत आहेत. ही मोर्चे बीडला झाला, जालन्याला झाला, त्यानंतर आता धाराशिवमध्ये देखील मोर्चा होत आहे आणि मोठ्या पद्धतीत जे आहे ते सगळ्या समाजाचे लोक या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. एकच मागणी आहे की ज्या पद्धतीने हल्ला झालाय त्याच पद्धतीनं कठोर पद्धतीने जे आहे ते शासन या आरोपींना केलं पाहिजे आणि हाच मला मागणी घेऊन जे आहे ते परभणीचा विषय असेल, या 2 विषय घेऊन जे आहे ते धाराशिवकर आज रस्त्यावर उतरले आहेत. आता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा येऊन जे आहे ती या मोर्चाला संबोधित करणं सुरू झालं. नक्की. धन्यवाद बालाची माहिती दिल्याबद्दल. धाराशिवमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश मोर्चा येऊन थांबलेला आहे. पुढची बातमी. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी ही संघटित गुन्हेगारी असल्याचा आरोप सरपंच संतोष देशमुखांच्या भावानं केला. या प्रकरणातील सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा झाल्याशिवाय मी थांबणार नाही अशी भूमिका संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांनी घेतली आहे. तपासाचा अहवाल मागवला असल्याचं धनंजय देशमुखांनी सांगितलंय. दादा पण सांगा काय मागणी आहे तुमची? मराठवाड्यानंतर आता विदर्भात मोर्चे सुरू झालेले आहेत. माझी मुख्य मागणी अशी आहे, मी मुख्यमंत्री साहेबांना किंवा सगळ्या यंत्रणेला माझी मुख्य मागणी आहे की यामध्ये जे संघटित गुन्हेगारीचं जाळं आहे त्याचा इतिहास सगळ्या महाराष्ट्रानं बघितलाय की कुणावर किती गुन्हे आहेत, कुणाचं काय म्हणजे पार्श्वभूमी आहे, त्यावर सगळ्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि सगळ्या आरोपींना फाशी झाली पाहिजे. तर ती तसं जर कुणाला वाचवायचा प्रयत्न करत असेल कोणी यंत्रणा किंवा राजकीय दबाव येत असेल तर मग येणाऱ्या काळामध्ये आम्हाला न्याय कसा घ्यायचा हे आम्हाला ठरवावं लागेल. 1 महिना उलटून झाला घटनेला. कृष्णा आंधळे अजूनही बेपत्ता सापडला नाही, फरार आहे. यंत्रणेनं त्याच्यासाठी काय विशेष प्रयत्न केले आहेत, तो कसा फरार झालेला आहे, त्याही पेक्षा जास्त महत्वाचं ही गोष्ट आहे की त्यांनी जर कुठले ह्या खून प्रकरणातील सगळ्या प्रकरणातील काही पुरावे नष्ट करायचा प्रयत्न केला तर त्याला जिम्मेदार ही यंत्रणा असणार आहे आणि त्या यंत्रणेनं त्याची जिम्मेदारी घ्यावी. तपासाची माहिती मिळत नाही म्हणून एक व्हिडिओ व्हायरल होतोय. हा? तपासाचे तपास- पुरावे हा. मिळत नाही तसा व्हिडिओ व्हायरल होतोय वैभवीचा व्हिडिओ हा. आहे आणि मी पण तेच म्हणतोय की देशमुख कुटुंबियाला सगळ्या गोष्टीची माहिती झाली पाहिजे. 1 महिना उलटून गेला. पहिल्या 4-5 दिवसाचा पोलीस यंत्रणेचा तपास जो झालेला आहे त्यांनी कुठल्या अधिकाऱ्यांना कुठल्या ह्यांना सोबत घेऊन तपास केलेला आहे आणि त्यांनी काय तपास दिलेला आहे पुढे ह्याची पहिली आम्हाला माहिती आज झाली पाहिजे संध्याकाळपर्यंत. त्याच्यात काय रिक्वायरमेंट आहेत ते देशमुख कुटुंबीय सांगेल. त्याच्यानंतर CID कडे जो तपास दिलेला आहे तो काय दिलेला आहे, कुठल्या दिशेनं चाललेला आहे, योग्य चाललेला आहे का, ह्यावर आपण विश्वास दाखवलाय. पण आज आम्हाला ह्या सगळ्या गोष्टीची माहिती प्रॉपर दिली पाहिजे तरच आम्हाला पुढचं पाऊल टाकता येईल. कुंदन जाधव, न्यूज 18 लोकमत, वाशिम. वाल्मिक कराडनंतर आता त्याचा मुलगा सुशील कराड हा देखील अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण सुशील कराडवर सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयात खासगी फिर्याद दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. या याचिकेत सुशीलवर रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून लुटमार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणानं सुशील कराडच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. सुशील कराडनं त्याच्या मॅनेजरच्या घरात घुसून रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत 2 बल्कर ट्रक, 2 कार, परळीतील प्लॉट आणि सोनं बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याचा आरोप करण्यात आलाय. सुशील वाल्मिक कराडसह त्याचे मित्र अनिल मुंडे आणि गोपी गंजेवार यांच्या विरुद्धही
खासगी फिर्याद दाखल करून घेण्याची मागणी न्यायालयाकडे करण्यात आली आहे. सदर चा तक्रारी अर्ज केला होता सुशील कराड व त्यांच्या 2 साथीदारांविरुद्ध. SP बीड यांनी तो तक्रारी अर्ज देखील घेतला नाही. सरतेशेवटी कोणीही पोलीस अधिकारी तिच्या तक्रारीची दखल घेत नसल्यामुळे तिने सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालय यांच्या कोर्टात तक्रारी अर्ज दाखल केला. त्या तक्रारी अर्जावर न्यायालयाने आरोपींचे म्हणणे मागून घेतले. म्हणणे मागवल्यानंतर आज सुनावणीसाठी तारीख नेमली होती, परंतु आरोपीचे वकील हे आज परगावी असल्याकारणाने न्यायालयाने 13/1/2025 ही तारीख